कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे। जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होते। आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। आणि आता मला सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काही केंद्र सरकारची योजना आणि आपली नमो महासन्मान योजना आहे, या दोन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 54,000 कोटी रुपये आपण जमा केलेले आहेत। आमचे माननीय सुधीर भाऊ हे सातत्याने धानाच्या बोनसच्या संदर्भात त्या ठिकाणी आग्रही आहेत। सुधीर भाऊ, मी आपल्याला एवढं सांगतो, तत्वतः धानाला बोनस द्यायला आमची मान्यता आहे। फक्त या वर्षीची सगळी परिस्थिती जी आहे त्याचं आकलन आम्ही करतो, कारण नाही धानालाही देऊ, ते अडचणीत ऑलरेडी गेले आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे, पण धानालाही बोनस देण्यात येईल। त्याचा जो क्वांटम आहे आणि जी पद्धती आहे या संदर्भात लवकरच आम्ही निर्णय घेऊन पण धानाला बोनस देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने निश्चितपणे या ठिकाणी घेतलेला आहे। यासोबत आंबा आणि काजू पहिली बैठक हीच झाली होती। चालू वर्षीच्या वातावरणातील बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा आणि काजू पिकाला खूप कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे। याबाबत कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत 17 मार्च 2026 रोजी बैठक घेऊन त्यांची मते विचारात घेतली। सरकारने क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभाग व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागवला असून सुकृतदर्शनी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे। आंबा पिकाबाबत कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली 1,24,571 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। आंबा पिकासाठी एकूण 302 महसूल मंडळ अधिसूचित असून 35,580 हेक्टर क्षेत्रावर 80,418 शेतकऱ्यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभाग घेऊन आंबा पिकाचा विमा उतरवला आहे। आंबा पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान व जास्त तापमान हे ट्रिगर हिट झाले असून त्यासाठी कोकणातील साधारण 302 पैकी 155 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे। ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी रुपये 6,071 तर जास्तीत जास्त रुपये 34,000 प्रति हेक्टरी अशी आहे, तर जास्त तापमानासाठी कमीत कमी रुपये 17,171 तर जास्तीत जास्त 68,000 रुपये प्रति हेक्टर इतकी आहे। अवेळी पाऊस, गारपीट, वेगाचा वारा पासून नुकसान घटकांसाठी आंब्याला 15 मे पर्यंत विमा संरक्षण कालावधी आहे। त्यामुळे या घटकापासून नुकसान झाल्यास या नुकसान भरपाईत वाढ अपेक्षित आहे। आंब्यासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम 2,27,000 प्रति हेक्टर आहे। काजू पिकाबाबत कोकणात काजू पिकाखालील 1,75,140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे। काजू पिकासाठी एकूण 198 महसूल मंडळ अधिसूचित करण्यात आली असून 7,880.19 हेक्टर क्षेत्राचा 15,769 शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभाग घेऊन पीक विमा उतरवलेला आहे। काजू पिकासाठी सद्यस्थितीत फळपीक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे कमी तापमान हा ट्रिगर हिट झाला असून त्यासाठी कोकणातील साधारण
198 पैकी 150 महसूल मंडळात नुकसान भरपाई देय झाली आहे. ही नुकसान भरपाई कमी तापमानासाठी कमीत कमी 16,800 तर जास्तीत जास्त 42,000 रुपये प्रति हेक्टरी अशी आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम रुपये 1,60,000 प्रति हेक्टरी आहे. काजू पिकाचा विमा संरक्षण कालावधी 28 फेब्रुवारी 2026 अखेर संपला आहे. याशिवाय कोकणातील आंबा व काजू पिकाच्या नुकसानीपोटी फळ पीक विमा न उतरवलेल्या परंतु ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देखील आर्थिक मदत देण्याची शासनाची भूमिका असून त्या संदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. नुकसानीचा नेमका तपशील समोर आल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीनं त्यांनाही मदत जाहीर करण्यात येईल. मागच्या वेळी अशी मदत आपण 15,000 रुपये केली होती, पण यावेळी ती किमान 22,000 रुपये करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की हेक्टरीचं ज्यांनी विमा काढला त्यांना 42,000 रुपये मिळते, यांना ती 22,000 मिळेल. आणि आपल्याला माहिती आहे विमा काढलेल्याने पैसे आपणच देतो या योजनेमध्ये, म्हणजे ते काही सगळी विमा कंपनी देत नाही. त्यामुळे या संदर्भात ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चांगल्या की शेतकऱ्यांनी विमा काढलाय त्यांना ती मदत मिळेलच, कारण तो ट्रिगर हिट झालाय. त्या संदर्भात आपण कारवाई सुरू केली आहे. पण ज्यांना विमा संरक्षण नाही त्यांनाही राज्य सरकार त्या ठिकाणी मदत करेल. विशेषतः महाराष्ट्रामध्ये साखर उद्योगाच्या संदर्भात एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि विशेषतः आता यावर्षी एकूणच FRP देणं आणि त्यानंतर पुढचा सीझन या ठिकाणी कसा होईल असा प्रश्न निर्माण झालाय. जे काही FRPचे रेट्स वाढलेले आहेत आणि MSP न वाढल्यामुळे साखर कारखान्यांच्या समोर एक मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि म्हणून या संदर्भात एक बैठक राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. त्याकरता पुढच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारमध्ये वेळ घ्यायचा आणि केंद्रासमोर त्या बाबी मांडायच्या. आणि यासोबत यावेळची आपत्कालीन परिस्थिती पाहता या ठिकाणी साखर उद्योगाला राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे. त्या संदर्भात कशा पद्धतीने ही मदत करता येईल याची एक उच्चस्तरीय समिती ही आपण तयार केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन साखर उद्योगाला जी काही मदत आहे ती मदत करण्याचा निर्णय आपण घेतो. केंद्राकडे ते सांगितलंच मी, केंद्राकडे जातो आणि आपणही मदत करतो. असंच कांद्याच्या संदर्भात देखील एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. जवळपास आपण बघितलं तर देशाच्या जवळपास 50% उत्पादन कांद्याचं हे महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यातले 60%च्या जवळपास नाशिकमध्ये होते. नाशिक, नगर, पुणे, सोलापूर प्रामुख्यानं हे कांद्याच्या जिल्ह्यात, बाकी जिल्ह्यात थोडं थोडं उत्पादन होतं. आणि आता आपण जर बघितलं तर त्याचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झालाय. खरं म्हणजे आपण जर या ठिकाणी बघितलं तर देशामध्ये एकूण उत्पादित कांदा जो आहे त्याचं उत्पादन आणि देशाची तो कांदा कंझ्युम करण्याची क्षमता याच्यामध्ये 50%चा फरक आहे. जेवढा कांदा आपण तयार करतो त्याच्या 50%चीच खपत आपण देशांतर्गत करू शकतो. बाकी कांदा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं कंझ्युम करावा लागतो. एकूण निर्यातीचा विचार केला तरी 10%पेक्षा जास्त निर्यात ही कांद्यामध्ये होत नाही. आणि म्हणून हा कांद्याचा जो प्रश्न आहे हा आपल्याला लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हने सोडवावा लागेल. आता शॉर्ट टर्म म्हणून आपल्याला कांद्याच्या शेतकऱ्याला मदत करावी लागेल. त्या दृष्टीनं आजच सकाळी बैठक झाली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं म्हणणं मांडलंय. त्यामध्ये आता आपण ACS कृषी, ACS वित्त आणि पणन सचिव यांची एक कमिटी तयार करून शेतकऱ्यांना आपल्याला काय मदत करता येईल याचा त्यांनी तात्काळ आराखडा तयार करावा अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे. आणि यासोबत ज्यावेळेस ही आपण ऊसाची बैठक घेणार आहोत
त्याच दिवशी कांद्याची बैठक आपण लावून केंद्र सरकारकडेही कांद्याच्या संदर्भात आपल्याला काय मदत मिळू शकेल तो प्रयत्न आपण करणार आहोत। नुकतंच आपल्या पणन मंत्र्यांनी मॉरिशसच्या उच्चायुक्तांची देखील चर्चा केली। त्यांनाही 1 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज आहे, त्यामुळे त्यांनाही तो कांदा कसा पाठवता येईल हा प्रयत्न आपण पुढच्या काळात करणार आहोत। पण त्यासोबत लॉंग टर्मचा विचार केला तर काही प्रमाणात कॅश इन्सेंटिव्ह देऊन आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह देऊन कांद्याच्या पिकाखालची जमीन ही कमी करणं आणि इतर पिकांना प्रोत्साहन देणं, ज्या पिकांमध्ये कांद्यापेक्षा चांगलं व्हॅल्यू प्रपोजिशन तयार होईल अशा पद्धतीचा विचार आपल्याला करावा लागेल। त्यामुळे कृषी विद्यापीठ आणि समिती याचाही विचार करेल की पुढच्या काळामध्ये आपल्याला, कारण शेवटी सप्लाय आणि डिमांडवर मार्केट चालतं, आज आपल्या डिमांडपेक्षा दुप्पट सप्लाय आपल्याकडे आहे आणि विशेषतः खरीप आणि खरीप पूर्व जो कांदा आहे याचा इतका स्टॉक आपल्याकडे असतो, रबी कांद्याचा तेवढा प्रश्न निर्माण होत नाही आणि म्हणून त्या संदर्भात निश्चितपणे कांदा उत्पादक शेतकऱ्याला देखील मदत करण्याचा निर्णय हा आपण घेतलाय।